मित्रांनो नमस्कार. परत एकदा आपलं छावणीमध्ये स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत अहिहोल किल्ला. नमस्कार. आता आपण आलो आहे अहिहोल या शहरामध्ये. आणि अहिहोल हे मंदिरांचं गाव किंवा शहर असं म्हटलं जातं. तिथेच एक छोटासा गडसुद्धा आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवला होता. तर आपण चाललो आहोत अहिहोल गडात. संपूर्ण पायऱ्यात वरती जायला मोजून 15 मिनिटात तुम्ही वरती जाल. चला तर माझ्या बरोबर बघूया अहिहोल गड किंवा किल्ला. पायरी मार्ग तुम्ही समोर बघतच आहात. समोर हा गड आहे आणि ही तटबंदी आहेत. समोर बघा तिकडे शेवटचा तो बुरुज आहे. मित्रांनो तसं बघितलं तर अहिहोल हे शहर आहे हे हिंदू, जैन आणि बौद्ध ह्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यावरतीच लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी असं मला वाटतं. कारण संरक्षणरित्या तसं जर तुम्ही बघाल नंतर तुम्ही बघाल असतो की तसा मला तो किल्ला वाटत नाही आहे. ही काही राहण्याची ठिकाणं असतील. आता हे आतमध्ये मंदिर आहे पण मंदिरात सुद्धा देव नाही आहे. ज्या देवळात देव नाही आहे त्याला आपण देव पण येत नाही असं म्हणतात. अशी ही मंदिरं आहेत. हा खालचा जो तुम्ही परिसर बघता इथे सगळी मंदिरं आहेत. ती तुम्हाला मी नंतर दाखवणार आहेच. आणि मला वाटतं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंदिरावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे त्याचं रक्षण करण्यासाठी मी म्हणत नाही आहे तर त्याचं संरक्षण पण मी म्हणत नाही आहे की एकूण त्याची व्यवस्था करण्यासाठी हा शब्द व्यवस्थित राहील त्याकरता ह्या गडाची निर्मिती झाली असावी असं मला वाटतं. हे खाली जे समोर तुम्ही बघताय हे सर्व अहिहोल शहर आहे आणि तिथेच मंदिर आहे. गडावर जाताना परत आता ह्या पायरी मार्ग लागून आता आपण गडाच्या सर्वात वरच्या भागावरती जात आहोत. समोरच हे एक देऊळ आहे. ही तटबंदी तुम्हाला समोर दिसतीये ती. आता आपण गडाला संपूर्ण गडाला नाही म्हणता येणार देवळाला आपण संपूर्ण फेरी मारणार आहोत की त्यावेळेचं आर्किटेक्चर कसं होतं ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मंदिरं आहेत इकडची. त्यातलं जे समोरचं जे तुम्ही बघताय ते अहिहोल येथील मंदिर आहे. ही तटबंदी आहे त्याच्या बाजूनी. त्या पायऱ्या आहेत तुम्ही नीट बघत असाल तर. आता आपण जी तटबंदी आहे त्या बाजूनी जाणार आहोत. हा शेवटचा बुरुज आहे समोर तुम्ही बघताय तो. आणि ही तटबंदी आहे. तटबंदीची रचना सुद्धा तुम्ही जर बघाल तर एकामेकावर एक दगड ठेवलेले आहेत. त्याचं असं संरक्षण व्हावं त्याकरता मजबूती जी आपण म्हणतो तसा काहीही प्रकार इथे नाही आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की संरक्षण करण्याच्या ऐवजी लक्ष ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असेल. आता विजय तटबंदीवरनं चालतोय परंतु तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करावीशी वाटते की आमची एक चूक झालेली आहे. कधीही कोणत्याही गडाच्या तटबंदीवरनं चालू नका. त्याचे भाग ठिसूळसुद्धा झालेले असतात किंवा त्याच्यामुळे आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ करतानाच मला एखादी गोष्ट लक्षात आली पाहिजे होती किंवा व्हिडिओ करण्यापेक्षा तिथून जायलाच नव्हतं पाहिजे. अशा तऱ्हेने आता आपण इथे बुरुजावर जाणार आहोत. मी तुम्हाला बोललो की हा तो शेवटचा बुरुज आहे आणि बुरुजावरती म्हणजे अशा तोफा वगैरे असा काही प्रकारच नाही. मी तुम्हाला मगाशी सुद्धा मी परत तेच बोलतोय की व्यवस्था करण्यासाठी त्या मंदिरांची या गडाची निर्मिती झाली असावी. असा हा बुरुज आहे. तिकडनं परत आता आपण मंदिराच्या दिशेने येतोय. मंदिराच्या दिशेने आल्यावर सुद्धा तुम्ही बघाल तर इथे आता बघा इथे ही कसली आहे माहिती नाही पण एक हत्ती आहे. नंतर ही कसली मूर्ती आहे मला माहिती नाही आहे. तर हत्ती म्हणजे गज अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. ह्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. मला फक्त तो माहिती नाही आहे. तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करू शकता. अशा पद्धतीने हे कोरीव काम केलेलं आहे. खाली अहिहोल शहरात सुद्धा खूप आहे. आणि आता त्याचं फिरून आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला जातोय. दुसऱ्या म्हणजे त्याच बाजूची बाजू की हा बघा हा एक मार्ग आहे. तो मार्गसुद्धा आपण बघणार आहोत. तुम्ही रचना बघा. इतर गडांची रचना बघा आणि ह्याची गडाची रचना बघा की यात मजबूतीपणा असा नाही आहे. एकामेकावर एक
दगड रचना केलेली आहे इथे राहू शकतात. म्हणजेच मी मागाशी तुम्हाला बोललो की संरक्षण करण्यासाठी एखादे गड किंवा किल्ले बांधलेले असतात, तसा हा नसतो. आणि समोर परत ऐहोल शहर जिथे मंदिरे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती. हा मगाशी आपण इकडनं गेलो आतमध्ये, आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने. अतिशय आर्किटेक्चरचं एक उत्तम उदाहरण म्हणून ना आपण ऐहोल मंदिरांची पाहणी करायला जाऊ शकतो, अध्यात्माच्या दृष्टीने जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या म्हणजे पूर्वीची लोकं किती हुशार होती, किती त्यांना ज्ञान होतं, ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही तुम्ही दक्षिणेतील मंदिरं बघू शकता. आतासुद्धा आपण ह्या मंदिरात शिरतोय. मला वाटतं हे जैनच किंवा बौद्ध धर्माचं हे मंदिर असावं. काळोख होता आतमध्ये, त्यामुळे बॅटरी घेऊन जायचा प्रयत्न केला होता पण तो काही करता आला नाही. अशा तऱ्हेने तुम्ही बघता इथे की ही मूर्ती आहे जैन धर्माचीच ही मला वाटती आहे. त्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मी माघारी फिरलो. बघा ना तुम्ही खांबाची रचना कशी आहे, किती सुंदर, अप्रतिम. मित्रांनो, जर हा ऐहोलचा किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करावा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करावे आणि हो, मंदिरांची ज्यांना किल्ल्यांची आवड आहे अशा लोकांना शेअरही करावे. आणि हा समोर तुम्ही बघताय हा ऐहोल परिसर. एकदा परत आपण तटबंदी म्हणजे संपूर्ण किल्ल्याला एक फेरी करतोय. धन्यवाद.